नमस्कार, मी नारायण विष्णू सावंत, विजय क्रीडा मंडळाचा एक सदस्य. तसं मी अनेक संस्थांमध्ये कार्यरत आहे. मुंबई उपनगर खो खो संघटनेचा अध्यक्ष, लोकविकास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा अध्यक्ष, सह्याद्री विद्या मंदिरचा ट्रस्टी. पण विजय क्रीडा मंडळाचा सदस्य म्हणून मला जास्त अभिमान वाटतो. 1994 साली अखिल भांडूप सार्वजनिक उत्सव महामंडळाच्या निमित्ताने कासले आणि मी एकत्र आलो आणि आम्ही अध्यक्ष आणि सेक्रेटरी अशा दोघांनी जबाबदारी स्वीकारली. पण मी विजय क्रीडा मंडळाचा कधी झालो हेच मला समजलं नाही. आज मी 1994 ते आजपर्यंत विजय क्रीडा मंडळावर सतत प्रत्येक कामामध्ये सहभागी होण्याचा मी प्रयत्न करतो. विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. म्हणजे दारूबंदी म्हणा, व्यसनमुक्ती म्हणा, आज सुरुवातीच्या काळात हे राबवलेत. त्यावेळी आम्ही प्रत्यक्ष सहभागी असायचे. त्यानंतर एड्ससाठी घेतलेली शिबिरं, सिग्नल प्रोजेक्ट किंवा त्याच्या मागून झालेले अनेक प्रोजेक्ट, ह्याच्यामध्ये मोलाचा भाग मी घेतलेला आहे. कासलेंच्याबरोबर मी घेतलेला आहे. विजय क्रीडा मंडळाने वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागातून एड्स जनजागरण शिबिरं किंवा चष्मा शिबिरं, आरोग्य शिबिरं घेऊन लोकांमध्ये मदत करण्याची भूमिका घेतलेली होती. त्याच्याजवळ अखिल मुंबई उत्कृष्ट भजन स्पर्धा ही सतत राबवलेली आहे. रक्तदान शिबिरं ही सतत आजपर्यंत हजारो लोकांनी या ठिकाणी येऊन रक्तदान केलेलं आहे. त्याचप्रमाणे संतोष कासले यांना आणि विजय क्रीडा मंडळाला आत्तापर्यंत 25च्या वर पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये एक राष्ट्रीय पुरस्काराचाही समावेश आहे. मंडळ जे उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये त्याचबरोबर त्यांनी शैक्षणिक उपक्रमालाही तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. आज 70च्या वर मुलं 10वीच्या नंतर ह्या विजय क्रीडा मंडळाचा फायदा घेऊन 10वीच्या नंतरचं शिक्षण, आर्थिक दुर्बल घटकातील 10वीच्या नंतरचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे विजय मंडळाचं कार्य हे सतत अखंडित चालू राहावं अशी मी प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करतो. आणि कासले सरांना मी अधिक शक्ती मिळो, कारण का यांनी जो त्याग केला आहे, स्वतःची नोकरी सोडून, नोकरीचं योगदान सोडून पूर्ण वेळ संस्थेला जी वेळ दिलेला आहे तो फार मोलाचा आहे. कारण काय आज ते 26 तास आणि 7 दिवस विजय क्रीडा मंडळासाठी राबत आहेत. आणि ह्या अशा कार्य कासले सरांनी आमचं प्रतिनिधित्व करावं हे आम्हाला निश्चितपणे अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. यापुढे त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि हे काम त्यांच्याकडनं होवो अशी माझी इच्छा आहे.